वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। एनडीएच्या खासदारांच्या बैठकीला थोड्याच वेळात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सुरुवात होणार। नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड केली जाणार। दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। 9 जूनला संध्याकाळी मोदींचा शपथविधी। इंडिया आघाडी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखण्याच्या तयारीत। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू। सूत्रांची माहिती। नितीश कुमार आणि चंद्रबाबू आज तुमच्या सोबत तर उद्या आमच्या सोबत असतील। नितीश कुमार आणि चंद्रबाबू सर्वांचे मोदींना सरकार चालवताना नाकी नऊ येणार। संजय राऊतांचं वक्तव्य। फडणवीस शहांमध्ये रात्री उशिरा बैठक। फडणवीसांच्या राजीनाम्यावर बैठकीत कोणताही निर्णय नाही, तर आज पुन्हा चर्चेची शक्यता। सूत्रांची माहिती। फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपद कुणाकडे जाणार? महायुतीत चर्चेला उधाण। शहांसोबतच्या बैठकीनंतरही फडणवीस राजीनाम्यावर ठाम। देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये, दोन्हीकडे राहून काम करण्याची फडणवीसांकडे क्षमता। फडणवीसांच्या राजीनाम्यावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। उदयनराजे भोसले, पियुष गोयल यांच्या विजयानंतर भाजपच्या कोट्यातील राज्यसभेच्या 2 जागा रिक्त झालेल्या 2 जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। राजधानी दिल्लीत आज भेटीगाठींचा सिलसिला। मुख्यमंत्री शिंदे अमित शहांची भेट घेणार, तर अजित पवार देखील दिल्लीत दाखल।